आज आपण 1 कप मुरमुऱ्यापासून असा लुसलुशीत स्पंज डोसा बनवणार आहोत। तर हा डोसा बनवायला एकदम सोपा आहे। याच्यात जास्त सामानाची गरज नाही आहे आणि विशेष ही एकदम सॉफ्ट बनवून तयार होतो। खायलाही खूप रुचकर आहे। तर नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। तर चला आपली रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी मी ते मिक्सर जारमध्ये 1 कप मुरमुरे तसेच 1 कप रवा घेतलेला आहे, अर्धा कप दही आणि 1 कप पाणी घेतलेले आहे। आणखी मी याच्यामध्ये अर्धा कप पाण्याचा यूज करणार आहे, पण अगोदर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, कारण रवा भिजण्यासाठी पाणी जास्त लागते। तर इथे मला आणखी अर्धा कप पाण्याची गरज लागलेली होती, त्याच्यामुळे मी याला चांगले फेटून घेतले आणि याच्यामध्ये अर्धा कप आणखी पाणी ॲड केले। आता याचे आपल्याला चांगले एकदम बारीक एकदम स्मूथ म्हणजे जशी इडलीचे बेटर असते तसे याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर ही खाण्यासाठी खूप छान लागतो, तसेच बनवायलाही एकदम इझी आहे। जास्त मेहनतीची गरज नाही आहे। नाश्त्याला काय बनवू हा विचार पडल्यावरती तुम्ही ही पटकन बनवू शकता। तर एका भांड्यामध्ये याला काढून घ्या आणि 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी सोडा। 10 मिनटानंतर मी तुम्हाला इथे दाखवते किती सुंदर असे पीठ ते फुलून वरती आलेले आहे। याच्यामध्ये सोडा इनो कशाचीही गरज नाही आहे, कशाचाही यूज न करता ह्याला एकदम जाळीदार असा डोसा बनवून तयार होतो। त्याच्यामुळे याच्यात चवीपुरते मीठ टाकलेले आहे। याला व्यवस्थित फेटून घेणार आहे। तुम्ही जेवढे फेटचाल तेवढे ते हलके होऊन पीठ असे वरती येते, त्याच्यामुळे आपला डोसा हा स्पंज डोसासारखा एकदम जाळीदार बनतो। आता एका पॅनला मी व्यवस्थित तेल लावून घेतलेले आहे। इथे तुम्ही डोशाचा तवा वापरला तरीही चालेल। पळीच्या साहाय्याने याच्यावरती हा आपल्याला केलेले मिश्रण सोडून घ्या। डोशासारखे आपल्याला याला फिरवून वगैरे घ्यायचे नाही आहे, असे केल्यास याला जाळी पडत नाही आहे। फक्त त्याला सोडून घ्या, एवढंच की पातळ सोडा, याच्यावरून थोडे हलकेसे तेल सोडा आणि पाहू शकता तुम्ही याला किती सुंदर अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे। दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकून घ्या। जेव्हा तुम्ही याला पलटून आलटून जेव्हाही करता, याला जास्त तेलही लावायची गरज नाही, एकदम व्यवस्थित हा बनवून तयार होतो। मी तुम्हाला अशाच प्रकारे आणखी एक डोसा बनवून दाखवते। तर मी दुसऱ्या वेळेसही थोडेसे एकदम तेल खाली टाकून घेतलेले आहे आणि पटकन याच्यावरती डोसा सोडून घेतलेला आहे। आपला डोसा जो असतो तो क्रिस्पी डोसा बनवायचा असेल तर पूर्ण ते आपण डोशा तव्यावरती व्यवस्थित सगळीकडे चारी बाजूने पसरून घेतो, पण इथे आपण स्पंज डोसा बनवत आहे, याला जाळी असते, त्याच्यामुळे याला फक्त सोडायचा आहे। सोडतानाच थोडासा पातळ सोडायचा आहे, त्याला वगैरे असं पळीने खालून फिरवायचा नाही। हलकेसे वरनं तेल टाकायचे आणि पलटायचा आणि नंतर दुसऱ्या साईडनी पलटून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी याला जाळी पडलेली आहे। शिवाय हे एकदम हलका फुलका आहे, खायला एकदम रुचकर आहे आणि एकदम सॉफ्ट बनवून तयार झालेला आहे। ही डोसा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा। तुम्ही ह्याला पिझ्झा सॉस किंवा तुम्ही याला ग्रीन चटणीसोबत पण खाऊ शकता। ही एकदम हलका फुलका आहे, लहान मुलांना टिफिनला पण देऊ शकता। ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा। ओके, बाय।